आज आपण भारताचे भाग बघणार आहोत. मागच्या वेळेला आपण भारताचे परराष्ट्र धोरण कसं ठरले, त्याच्यावरती त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी बघितली, त्याची इव्होल्युशनरी प्रोसेस म्हणजे ते कसे हळूहळू बदलत गेले ते बघितलं. असं आपण अनेक गोष्टी बघितल्या आणि भारताचे परराष्ट्र धोरण हे काही असं एका दिवसात, एका आठवड्यात असं सडन अचानक तयार झालेलं नाहीये. तर त्याची बरीच मोठी उत्क्रांतीची प्रक्रिया आहे आणि अनेक घटकांचा त्याच्यामध्ये प्रभाव पडून अनेक घटकांची सरमिसळ होऊन भारताचे परराष्ट्र धोरण ठरलेलं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आपण असंही बघितलं की आपल्या ज्या परंपरा आहेत, संस्कृती आहे, अं, आपल्याकडे जे विविध धर्म आहेत, या धर्मांची तत्व आहेत, या सर्व तत्वांचा प्रभाव परराष्ट्र धोरणावरती पडलेला आढळतो. याशिवाय सम्राट अशोकाची तत्व, अं, सम्राट हर्षवर्धन मौर्य यांच्या ज्या अनेक राजवटी होऊन गेल्या, इथले सगळे राजांची धोरणं, अशा अनेक गौतम बुद्धाचं तत्वज्ञान, अशा अनेक तत्वांचा प्रभाव पडलेला आहे. म्हणजे भारताचं परराष्ट्र धोरण हे एक मोठी गुंतागुंतीची प्रक्रिया आहे आणि ती अनेक ऐतिहासिक प्रक्रियांमधून पुढे जाऊन तयार झालेलं धोरण आहे. आणि म्हणून भारताचं परराष्ट्र धोरण हे एक थोडंसं ह्याच्यामध्ये वेगळेपणा आहे आणि याच्यामध्ये स्वतःची अशी वैशिष्ट्ये आहेत. भारताचे परराष्ट्र धोरण आपण असं बघितलं की अचानक ठरलेलं नाहीये, तर खूप मोठी त्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे असं बघावं लागेल. आणि या सगळ्यातून आपल्याला असं बघायचंय की भारताच्या परराष्ट्र धोरणाचं ऐतिहासिक पार्श्वभूमी आपण मागच्याच लेक्चरमध्ये बघितली, त्याची प्रगती बघितली कशी झाली हळूहळू ते. तर या तासाला आपण बघणार आहोत ते भारताच्या परराष्ट्र धोरणाचे निर्णायक घटक, निर्धारक घटक कुठले आहेत ते आपल्याला आज बघायचे. तर आपण सुरू करूयात ते. तर परराष्ट्र धोरणाचे निर्धारक घटक किंवा निर्णायक घटक याला इंग्लिशमध्ये डिटर्मिनंट फॅक्टर्स ऑफ इंडियाज फॉरेन पॉलिसी असं म्हटलं जातं. तर आपल्या असं लक्षात यायला पाहिजे की भारताचं परराष्ट्र धोरण हे अनेक घटकांचा संयुक्तिक प्रभाव पडून झालेला आहे. म्हणजे कुठल्या एका विशिष्ट घटकाचा प्रभाव पडून झालाय असं म्हणता येणार नाही. तर ती एक गुंतागुंतीची प्रक्रिया आहे, कॉम्प्लेक्स प्रोसेस असं म्हणता येईल. आणि ती असं ठरवणं खूप अवघड आहे की कुठल्या विशिष्ट घटकाचा प्रभाव जास्त पडलेला आहे ते. तर अनेक घटक एकत्र येऊन त्याचा संयुक्तिक परिणाम होऊन हे धोरण ठरलेलं आपल्याला आढळतं. आणि याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट अशी की यामध्ये अं, ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे, भारताचं भौगोलिक रचना आहे, भौगोलिक स्थान आहे, भारताच्या सांस्कृतिक पार्श्वभूमी आहे, वेगवेगळ्या ट्रॅडिशन्स आहेत, कस्टम्स अँड ट्रॅडिशन्स, चालीरीती, परंपरा, अशा अनेक गोष्टींचा प्रभाव आपल्याला दिसतो. म्हणजे त्याच्यामध्ये आर्थिक धोरणं आढळतात, कधी कधी नेतृत्वाचा सुद्धा प्रभाव आपल्याला आढळतो, कधी कधी वैचारिक प्रभाव आढळतो. अशा अनेक घटकांचा प्रभाव म्हणून पडून भारताचं परराष्ट्र धोरण झालेलं आपल्याला आढळतं. मग या निर्धारक घटकांचे स्वरूप आणि प्रकार काय आहेत हे आपण आता बघूया. तर निर्धारक घटक हे काही कायमस्वरूपी विशिष्ट पद्धतीने प्रभाव पाडणारे असे आपल्याला दिसत नाही. तर सर्वसाधारण आपल्याला असं म्हणता येईल की भूगोल, इतिहास, संस्कृती, परंपरा हे कायमस्वरूपी प्रभाव पाडणारे घटक आहेत. कारण ह्याचा लॉंग टर्म इफेक्ट असतो. लक्षात येते तुमच्या? म्हणजे कायमस्वरूपी चिरंतन स्वरूपाचे असे हे प्रभाव पाडणारे घटक आहेत. यांचा प्रभाव पुसून टाकणे खूप अवघड आहे. म्हणजे या काही गोष्टी ज्या आहेत त्या भौगोलिक, इतिहास, संस्कृती, परंपरा इनबॉर्न नैसर्गिक गोष्टी आहेत. तर आर्थिक घटक, नेतृत्व, अंतर्गत घटक, विचार प्रणाली हे काळानुसार बदलणारे घटक आहेत. म्हणजे हे
थोडंसं चेंजिंग असतात. इकॉनॉमिक कंडिशन्स बदलत असतात. नेतृत्वाचा एक पॅटर्न आकृतीबंध बदलत असतो. कधी जहाल नेतृत्व असतं, कधी मवाळ नेतृत्व असतं. अंतर्गत घटक, डोमेस्टिक मिलिओ हे पण बदलत असतात. आणि आयडिओलॉजिकल बेस किंवा त्याचा प्रभाव हाही बदलत असतो, कारण काळाच्या ओघामध्ये वेगवेगळे विचार प्रणाली येत असतात. विचार प्रणालींचा ऱ्हास होत असतो. काही विचार प्रणाली प्रभावी असतात, काही विचार प्रणाली काही काळापुरत्या प्रभावी असतात आणि काही काळाने त्यांचा प्रभाव ओसरलेला असतो, असं लक्षात घ्या. मग काय होतं की याचा परिणाम असा आहे की त्याच्यामुळे हे बदलते घटक आहे, म्हणजे चेंजिंग हे याचं नेचर आहे. मग हे जे आपल्याला असं दिसतंय की वेगवेगळ्या पद्धतीने हे विविध घटक प्रभाव पाडत असतात. मग एक याच्यातल्या पण आता प्रत्येक घटक हळूहळू कसा प्रभाव पडतो, कसा त्याचा परिणाम होतो, हे आपल्याला थोडंसं बघितलं पाहिजे. मग परराष्ट्र धोरणाचे मुख्य घटक काय? भौगोलिक घटक, ते आपण आता बघूयात. आता याच्यामध्ये असं दिसतं की देशाचा आकार, क्षेत्रफळ, देशाची वैशिष्ट्य, उपलब्ध संसाधने, भूराजकीय वातावरण यांचा समावेश भौगोलिक घटकांमध्ये होतो. भारत हा आकाराने मोठा देश असल्याने अनेक वैशिष्ट्यांनी नटलेला आहे आणि त्याला नैसर्गिक सीमा आहेत. आता आपण हा भौगोलिक घटक कसा परिणाम करतो हे थोडस बघूयात. तर याच्यातला एक 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 मुद्दा आपण आता बघूयात. भारताचा आकार कसा आहे? आकार डोळ्यापुढे घ्या तुम्ही. तर आकार हा सर्वसाधारणपणे त्रिकोणी सारखा आकार भारत देशाचा आहे. आणि भारत हा उत्तरेकडून दक्षिणेपर्यंत, पूर्वेकडून पश्चिमेकडे पर्यंत असा पसरलेला आहे. म्हणजे एक बघा, याच्यामध्ये उत्तर भारतामध्ये दिसणारी भौगोलिक रचना ही दक्षिण भारतात दिसणाऱ्या भौगोलिक रचनेपेक्षा वेगळी आहे. पूर्व भारतात दिसणारी भौगोलिक रचना ही पश्चिम भारतात दिसणाऱ्या भौगोलिक रचनांपेक्षा वेगळी आहेत. म्हणजे भारताचा आकारमान, साईज हे इतकं मोठं आहे की त्याच्यामध्ये अनेक भौगोलिक वैशिष्ट्ये असणाऱ्या प्रदेशांचा समावेश झालेला आपल्याला आढळतो. हे तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही जर साऊथला गेलात तर तिथली सगळी रचना वेगळ्या आढळतात, उत्तरेकडे वेगळ्या रचना आढळतात. कुठे थंडावा जास्त आहे, कुठे गरमी जास्त आहे. पूर्व पश्चिम या भागातही वेगळेपण आहे. मध्य भारतात पूर्ण वेगळा आहे. मग एक लक्षात घ्या की भारतात देशाचा आकार हे सुद्धा परराष्ट्र धोरण ठरवण्यावरती प्रभाव पडत असतं. कारण आपल्याकडे विविध वैशिष्ट्य असणारे विविध प्रदेश असल्यामुळं परराष्ट्र धोरणामध्ये ही सगळी वैशिष्ट्य रिफ्लेक्ट होतात, प्रतिबिंबित होतात आणि मग आपल्याला दिसतं की परराष्ट्र धोरण हे सर्वसमावेशक असं झालेलं आहे. परत क्षेत्रफळाचा विचार केला तर कसं दिसतं? भारत हे अवढव्य देश आहे, खूप मोठा देश आहे आणि त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे प्रदेश सामावलेले आहेत. मग त्यात अगदी सुजलाम सुफलाम प्रदेश आहेत, काही ठिकाणी दुष्काळी प्रदेश पण आहेत, काही ठिकाणी वाळवंट आहेत, काही ठिकाणी अरण्य आहेत. म्हणजे आपल्याला असं दिसतं की वेगवेगळ्या प्रकारचे प्रदेश सामावलेला असा भारत हा देश आहे. म्हणजे वाळवंटी प्रदेश आहेत, तिथं ओएसिस असतं, काही ठिकाणी घनदाट जंगले आहेत, काही ठिकाणी बर्फ पडतोय, काही ठिकाणी प्रचंड उकाडा आहे. ही त्याची भौगोलिक वैशिष्ट्य वेगवेगळी प्रत्येक प्रदेशाची आपल्याला दिसतात. बरं, देशाची वैशिष्ट्य जर बघितली तर देशाची वैशिष्ट्य आपल्याला दिसतात ती विविध प्रकारची देशाची वैशिष्ट्ये. म्हणजे अगदी काही ठिकाणी गहू भरपूर पिकतात, काही ठिकाणी तांदूळ भरपूर पिकतात, मासेमारी कुठं जोरात चालली आहे, कुठे सफरचंदाच्या बागा आहेत, तर कुठं काही पिकतच नाही. वेगवेगळ्या प्रकारचे प्रदेश भारत देशामध्ये आढळतात. आणि रिसोर्सेस, नॅचरल रिसोर्सेस हे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे अनेक प्रदेशांमध्ये दिसतात. काही ठिकाणी खूप नॅचरल रिसोर्सेस आहेत,
खूप संसाधने आहेत, काही ठिकाणी त्याचं दुर्भिक्ष आहे. म्हणजे अगदी मागासलेल्या प्रदेशात सुद्धा आपल्याला असं दिसतं की नैसर्गिक संसाधने काही ठिकाणी भरपूर आहेत आणि काही ठिकाणी ती आयात करावी लागतात. म्हणजे ह्याच्यात सुद्धा आपल्याला फरक आढळतो. भूराजकीय वातावरण हे सुद्धा भौगोलिक घटकामध्ये वेगवेगळे आहे. म्हणजे एवढ्या मोठ्या अखंड भारतामध्ये अनेक प्रकारचं भूराजकीय वातावरण आपल्याला दिसतं. ओके, म्हणजे प्रत्येक ठिकाणचा राजकीय सीन आणि ते जॉग्रफीशी रिलेटेड आहे, भूगोलाशी संबंधित असं आहे. म्हणजे भूगोल हा राजकारणावरती परिणाम करणारा अतिशय महत्वाचा घटक आहे. भू म्हणून तर जिओ पॉलिटिक्स अशी एक नवीन शाखा उदयाला आलेली आहे. भूराजकीय वातावरण हेही आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं दिसते. भारत आकाराने मोठा असल्याने काय झालंय, अनेक वैशिष्ट्यांनी नटलेला आहे. म्हणजे भारतामध्ये अनेक भाषा आहेत, अनेक पेहराव आहेत, अनेक प्रकारचे लिपी आहेत. 18 लिपी आपल्या ऑफिशियल लिपी आहेत. त्याच्या व्यतिरिक्त कितीतरी भाषा आणि गोष्टी अजून आहेत. पण एक सांगते, अनेक लिपी आहेत, अनेक नृत्यांचे प्रकार आहेत, अनेक गाण्यांचे प्रकार आहेत. या व्यतिरिक्त इटिंग हॅबिट्स, खाण्यापिण्याच्या सवयी सुद्धा वेगवेगळ्या आपल्याला अशा आढळतात. त्याच्यामुळे काय झालंय, वैविध्यपूर्ण अशी रचना आहे. अनेक वैशिष्ट्य भारताची आपल्याला दिसतात मोठ्या आकाराने देश असल्यामुळे. मग तुम्ही सांगा, याच्या व्यतिरिक्त भारताचं वैशिष्ट्य काय आहे की जे भूगोलाचं वैशिष्ट्य की जे परराष्ट्र धोरणावरती परिणाम करू शकेल, ते असं आहे नैसर्गिक सीमा आहे. भारत हा लँडलॉक, म्हणजे असं म्हणता येईल की तो नैसर्गिक दृष्ट्या त्याला काही बाउंड्री, नॅचरल बाउंड्रीज आहेत, नैसर्गिक सीमा आहेत. त्या कशा काय, तर भारत डोळ्यापुढे तुम्ही जर आणला, त्याची रचना डोळ्यापुढे आणली, तर असं लक्षात येतं की भारताच्या तीनही बाजू म्हणजे पूर्व, पश्चिम आणि दक्षिण या समुद्र किनाऱ्यांनी वेढलेल्या आहेत. म्हणजे काय बरं, याच्यामध्ये समुद्र किनाऱ्यांनी वेढलेल्या आहेत आणि म्हणजे ती नैसर्गिक तटबंदी झाली. आणि भारताची उत्तर प्रदेश उत्तरेकडील बाजू ही हिमालयन पर्वतांनी वेढलेली आहे. ओके, म्हणजे काय झालं, भारताचं सगळ्याच्या बाजू आहेत ते एकतर समुद्र किनारा किंवा पर्वतरांगा यांनी वेढलेल्या असल्यामुळं भारताला एक नैसर्गिक संरक्षण प्राप्त झालेलं आहे. लक्षात येत आहे, नैसर्गिक संरक्षण प्राप्त झाले, त्याचा काय परिणाम होऊ शकतो की भारतावरती सहजासहजी हल्ला करणं हे सोपं नाहीये. या सगळ्या नैसर्गिक सीमा पार पाडून, या सगळ्या नैसर्गिक सीमा ओलांडून दुसरा देश भारतामध्ये आक्रमण करणं खूप अवघड आहे. आणि नैसर्गिक दृष्ट्या संरक्षित असा हा प्रदेश आहे भारत. आणि म्हणून आपल्याला असं म्हणावं लागतं की भारताचं स्वतंत्र परराष्ट्र धोरण तयार व्हायला या सगळ्या नैसर्गिक सीमांची, तटबंदींची उपयोग झालेला आहे. आणि ह्या सगळ्यातूनच असं दिसतं की भारताने त्याचं एक स्वतंत्रपणे धोरण आखू शकलाय, स्वतंत्र परराष्ट्र धोरण आखलाय, स्वतंत्र परदेश नीती, विदेश नीती आखली आहे. ह्याचं कारण असं की भारताचं भौगोलिक रचना आणि भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी ह्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आपल्याला दिसतात. पुढचा घटक आहे तो ऐतिहासिक आर्थिक घटक. म्हणजे आता भारताची इकॉनॉमी किंवा भारतात असणारं निसर्गता, काही उपलब्ध साधन सामग्री याचाही भारताच्या परराष्ट्र धोरणावरती परिणाम झालेला आपल्याला दिसतो. म्हणजे भारताची नैसर्गिक साधन संपत्ती, उदाहरणार्थ खनिजे, धातू, सुपीक जमीन, पाणी, मानवी संसाधने व त्यांचा आर्थिक विकास करण्यासाठीचा वापर, ह्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. एक लक्षात घ्या
की भारतामध्ये नैसर्गिक साधन संपत्ती भरपूर आहे. खनिजे भरपूर आहेत, धातू भरपूर आहेत, सुपीक जमीन भरपूर आहे, पाणी भरपूर आहे, मानवी संसाधने म्हणजे ह्युमन रिसोर्सेस ते सुद्धा भरपूर आहे, मनुष्यबळ भरपूर आहे. आणि प्रश्न असा उरतो की या सगळ्याचा आर्थिक विकास करण्यासाठी कसा वापर केला गेला हे अतिशय महत्वाचे आहे. नैसर्गिक साधन संपत्ती ही भारतामध्ये भरपूर असल्यामुळं एक त्याचा परिणाम आपल्याला असं जाणवतो की या नैसर्गिक साधन संपत्तीवरती टपून अनेक युरोपीय देशांनी इथे वसाहती स्थापन केल्या. म्हणजे भारतामधून नैसर्गिक साधन संपत्ती कच्चा माल म्हणून घेऊन जायची, ती पक्क्या मालात रूपांतर करायची आणि नंतर ती पक्का माल विकण्यासाठी भारताचा बाजारपेठ म्हणून वापर करायचा. असं हे दुष्टचक्र होतं आणि त्याच्यामुळे आपली थोडी आर्थिक लूटमार, आर्थिक शोषण भरपूर झालेलं आपल्याला आढळतं. तुम्ही बघा भारतामध्ये भरपूर खनिज आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये अनेक खनिज, ग्रेनाइट, बॉक्साईट असे अनेक आहेत. सोनं सुद्धा, सोन्याच्या खाणी दिसतात आपल्याला. धातू, सोनं हा धातू आहे, लोखंडाच्या खाणी दिसतात भारतामध्ये. हिरे सुद्धा आढळतात. मग एक लक्षात घ्या, एवढं सगळं असेल तर नैसर्गिकरित्या परदेशी लोक इथे राज्य करायला बघणार. शिवाय सुपीक जमीन भरपूर आढळते. सुपीक जमीन भरपूर असल्यामुळे इथे पिके भरपूर पिकतात. या पिकांचा मग इतर ठिकाणी वापर केला जातो. पाणी भरपूर आहे भारतामध्ये, पाणी भरपूर आहे. त्याचा परिणाम असा दिसतो की काही चांगली पिकं येऊ शकतात आणि पाण्यामुळे काही पिकं पाण्यावरच असतात आणि मग ती चांगली येऊ शकतात पाण्यामुळं. ते पाणी भरपूर आहे, मानवी संसाधने भरपूर आहेत आणि त्यांचा आर्थिक विकास करण्यासाठी वापर केला जातो. म्हणजे मानवी संसाधने म्हणजे इथे मनुष्यबळ भरपूर आहे. कुशल आणि अकुशल कामगार असे तुम्ही शब्द ऐकून असाल, तर आपल्याकडे अकुशल कामगारांची संख्या अतिशय मोठी आहे आणि ही अकुशल कामगार हे आपले प्रगती व्हावी म्हणून येथे काही कामं करताना दिसतात. पण काही कालांतराने असं दिसतं की अकुशल कामगार हळूहळू कंपनीचे पैसे घेऊन सेटल होताना दिसतात. एक लक्षात घ्या की आर्थिक उदारीकरणाच्या काळात या घटकांचे महत्व वाढले. याच काळात हे संसाधनाचे शोषणही वाढले. आता एक लक्षात घ्या की आर्थिक विकासाच्या काळात या घटकाचे महत्व वाढले, म्हणजे उदारीकरणाचे महत्व वाढले. कारण त्या काळात अनेक कंपन्या बंद असल्यामुळे बंद असल्यामुळे गंमत अशी झाली की हे महत्व वाढत गेलेलं आहे. आर्थिक उदारीकरणाच्या काळात ह्याचं महत्व वाढणं म्हणजे ते शब्द तुम्ही ऐकून असाल, LPG म्हणजे लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन अँड ग्लोबलायझेशन. म्हणजे उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण. या सगळ्याला मिळून आपण असं म्हणतो की उदारीकरणाचं वारं व्हायला लागलं. आता हे साधारणपणे काय झालं की 1990 नंतर ही जी पॉलिसी, LPGची पॉलिसी आखली, त्याच्यामुळं हे प्रमाण वाढलेलं आपल्याला दिसतंय. आणि उदारीकरणाच्या काळामध्ये हे जे ह्युमन रिसोर्सेस आणि नॅचरल रिसोर्सेस यांचं महत्व वाढलं आणि या संसाधनांचे शोषण वाढलं असं आपल्याला दिसायला लागलं. या उदारीकरणाच्या काळामध्ये काय झालं की अनेक परदेशी कंपन्या त्यांचं कॅपिटल आणि त्यांचं नॉलेज हे वापरायचे आणि भारतामधलं ह्युमन रिसोर्स, मनुष्यबळ आणि कच्चा माल हे भारतातलं वापरायचं. आणि त्या काळात अनेक MNC स्थापन झालेल्या आपल्याला आढळते आणि मग त्याच काळात संसाधनांचे शोषण पण वाढलेले आढळते.
स्वातंत्र्यानंतर भारताने मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली, अन्नधान्याच्या तुटवड्याला तोंड दिले. बराच काळ भारत हा कच्चा माल पुरवणारा देश होता, पण नंतर भारताने ही परिस्थिती बदलली. स्वातंत्र्यानंतर मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली आणि अन्नधान्याचा तुटवड्याला तोंड दिले. बराच काळ गंमत अशी आहे की मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काही प्रमाणात प्रायव्हेटायझेशन आणि काही प्रमाणात सरकारच्या ताब्यात अर्थव्यवस्था, ते दोन्ही मिळून जे होती ती मिश्र अर्थव्यवस्था. पण गंमत अशी आहे की भारताला स्वातंत्र्यानंतर काही काळ अन्नधान्याच्या तुटवड्याला तोंड द्यावे लागले. लक्षात येते, म्हणजे त्याही अवस्थेतून भारत गेलाय. आणि त्या काळात केवळ गव्हर्नमेंट कोऑपरेटिव्ह असल्यामुळं सगळ्यांना काही ठराविक प्रमाणात अन्नधान्य मिळायचं, म्हणजे रेशनिंगवर का होईना अन्नधान्य मिळायचं. मग अशा अर्थाने भारत हा बराच काळ कच्चा माल पुरवणारा देश होता. म्हणजे भारताने सबऑर्डिनेट भूमिका बरेच दिवस घेतली आहे. कच्चा माल पुरवणारा देश भारत अनेक वर्ष राहिला, हे लक्षात घ्या. म्हणजे आर्थिक घटक हा सुद्धा आपल्या परराष्ट्र धोरणावरती परिणाम करणारा घटक आहे. जर एक थोडस वेगळा विचार करा की जर भारत हा आर्थिकदृष्ट्या सक्षम देश असता तर कदाचित असं करावं लागलं नसतं आणि भारताला अजूनच स्वतंत्रपणे भूमिका घेणं शक्य झालं असतं असं म्हणावं लागेल. यानंतरचा घटक म्हणजे ऐतिहासिक घटक. भारताला एक प्राचीन नागरीकरणाचा आणि सांस्कृतिक परंपरेचा इतिहास आहे. म्हणजे एन्शंट सिव्हिलायझेशन आणि कल्चरल अँड ट्रॅडिशनल हिस्ट्री अशी आहे. म्हणजे काय झालं की भारताला नागरीकरणाचा अनुभव काही नवीन नाहीये, त्याचा जुना अनुभव आहे असं लक्षात ठेवा. स्वातंत्र्यानंतरही भारताने ब्रिटिशांशी संबंध ठेवले, वसाहतवादाला विरोध केला, साम्राज्यवादाला विरोध केला, वर्णद्वेषाला विरोध केला, आशिया अमेरिकेतील राष्ट्रांमध्ये ऐक्य आणण्याचा प्रयत्न केला. कारण आपल्याला जर या सगळ्याच्या ब्रिटिशांच्या विरुद्ध एक व्हायचं असेल तर सगळ्यात आधी गुलाम राष्ट्रांमध्ये ऐक्य आलं पाहिजे असं भारताला त्यावेळी वाटलं होतं. म्हणून त्यांनी महत्व आशिया आफ्रिका खंडातील राष्ट्रांमध्ये ऐक्य साधण्याला महत्व दिले. भारताने संयुक्त राष्ट्र संघटनेलाही पाठिंबा दिलेला आढळतो आणि ही आपल्या परराष्ट्र धोरणाची वैशिष्ट्य आहे. भारताने संयुक्त राष्ट्र संघटनेला पाठिंबा दिला याचं कारण असं की संयुक्त राष्ट्र संघटना ही एक जागतिक पातळीवरची संघटना आहे आणि त्याच्यापूर्वी राष्ट्रसंघ हा अपयशी ठरलेला आहे. कारण राष्ट्रसंघ काय, संयुक्त राष्ट्र संघटना काय, यांची स्थापनाच मुळामध्ये जागतिक पातळीवरती शांतता आणणे या हेतूने केलेली होती. आणि मग जागतिक पातळीवर शांतता आणायची असेल तर संयुक्त राष्ट्र संघटनेने काही तत्व तयार केली, काही घटना तयार केली. आणि मग जर आपल्याला आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर संयुक्त राष्ट्र संघटनेच्या तत्वांना पाठिंबा दिला जावा, हे नैसर्गिक आहे. जेवढं तुम्ही संयुक्त राष्ट्र संघटनेला पाठिंबा देऊ तेवढं त्या राष्ट्र संघटनेला काही काम करायचा हुरूप येऊ शकतो. आणि मग संयुक्त राष्ट्र संघटनेला पाठिंबा हे आपल्या परराष्ट्र धोरणाचे मोठं वैशिष्ट्य आहे आणि ऐतिहासिक घटक हा याच्यातला निर्धारक घटक होतो. मग यानंतरचा महत्वाचा घटक म्हणजे सांस्कृतिक घटक. आता सांस्कृतिक घटकांमध्ये जर बघायला गेलं तर कल्चर हा फॅक्टर, याच्यामध्ये एक संस्कृती आहे. मग आता आपल्या संस्कृतीचा थोडासा अभ्यास आपण करायला पाहिजे. या परंपरेमध्ये आपली संस्कृती खूप जुनी आहे, खूप इतिहास जुना आहे, सगळं पारंपरिक आहे. तर याच्यामध्ये मग आपल्याला असं दिसतं की
आपला हा जो उदारमतवादी भाव, लिबरल ट्रॅडिशन्स जे आहेत, याला खूप मोठी परंपरा आहे. म्हणजे सम्राट अशोकाची तत्व ती महत्वाची येतात याच्यामध्ये. वसुदैव कुटुंबकम तत्व हे पण महत्वाचं तत्व आहे. म्हणजे अवघे विश्वाची माझे घर असं जे आपलं आहे ना, अशा तत्वांमुळे होतं काय की आपला इतर राष्ट्रांविषयीचा आपलेपणा वाढतो. वसुदैव कुटुंबकम किंवा विश्वाचे माझे घर असं थोडंसं म्हणायला लागतं. आणि मग त्याच्यानंतर अशोकांनी पण खूप चांगली तत्व दिली आहेत. अशोकांनी पुढे बुद्ध धर्माचा स्वीकार करून बुद्ध धर्माचा सॉरी अशोकाचं नाही, अशोकाची तत्व नंतर 24 तास काम करणे किंवा अशा काही गोष्टी, तर ह्या गोष्टी याच्यामध्ये महत्वाच्या आहेत. स्वामी विवेकानंदांचं भ्रातृभाव धोरण सुद्धा याच्यामध्ये महत्वाचं आहे. म्हणजे स्वामी विवेकानंद यांनी सुद्धा नकळत परराष्ट्र धोरण तयार करायला हातभार लावला असं आपल्याला म्हणता येतं. म्हणजे स्वामी विवेकानंद जे म्हणले ना, ऑल ऑल आर माय ब्रदर्स अँड सिस्टर्स, म्हणजे हे सगळे माझे बंधू भगिनी आहेत. परिणाम असा होतो की अशी भावना ठेवल्यामुळं आपल्याविषयी दुसऱ्याच्या मनामध्ये त्वरित चांगले परिणाम होतात, आपलेपणा वाढतो. मग गांधीजींचे सत्याग्रह असो, अहिंसा असो, स्वदेशी तत्वे असो, याचा समावेश करावा लागतो. म्हणजे गांधीजींचे हे जे सत्याग्रह, अहिंसा, स्वदेशी तत्वे ही सुद्धा कुठल्या तरी धर्माच्या प्रभावातूनच झाली आहेत ना. गांधींवर तर सगळ्या धर्मांचा प्रभाव होता. सहिष्णुता भाव त्यांच्याकडूनच आपण स्वीकारलाय. आणि म्हणून आपल्या परराष्ट्र धोरणात सुद्धा सहिष्णुता भाव खूप आढळतो. स्वदेशी तत्व म्हणजे स्वतःच्या देशाविषयी अभिमान आढळतो. तर अशा प्रकारे सांस्कृतिक घटकही आपल्याला तितकेच महत्वाचे वाटतात आणि आहेतही. म्हणून सांस्कृतिक घटकांच्या आधारे आपण परराष्ट्र धोरण ठरवतो. म्हणजे परराष्ट्र धोरणातला हा एक बेसिक घटक आहे की आपल्या परंपरा, संस्कृती यामुळे सुद्धा आपले परराष्ट्र धोरण ठरत असते. आता याच्या व्यतिरिक्त कसं आहे, देशांतर्गत वातावरण हा पण एक महत्वाचा घटक आहे. डोमेस्टिक मिलियू तो महत्वाचा घटक आहे. म्हणजे भारतात सामाजिक व सांस्कृतिक विविधता आहे, त्याचा परिणाम धोरणावर होतो. हे आपण मगाशी पण बघितलं की सांस्कृतिक व सामाजिक विविधता आहे. मुस्लिम लोकसंख्येमुळे मुस्लिम देशांशी संबंध चांगले ठेवता येतात. तमिळनाडूच्या राजकारणाचा परिणाम श्रीलंकेशी संबंधांवर होतो. म्हणजे देशांतर्गत वातावरणाचाही काही परिणाम आपल्याला दिसतो. म्हणजे श्रीलंकेमध्ये जेव्हा आपले संबंध आहेत त्याच्यावरती तमिळनाडूमध्ये जे काही राजकीय मूव चाललेली आहे, राजकीय गडबड चाललेली आहे, राजकीय स्टंट किंवा राजकीय भूमिका घेतली जाते, त्याचा नकळत श्रीलंकेच्या संबंधांवरती परिणाम होतो असं आपल्याला दिसतं. म्हणजे देशांतर्गत जे वातावरण आहे त्याचा परराष्ट्र धोरणावरती कळत नकळत परिणाम होतो असं आपल्याला म्हणता येतं. ओके, मग एक लक्षात घ्या आता याच्यामध्ये की देशांतर्गत वातावरण हे सुद्धा तितकंच महत्वाचा घटक आहे. मग आता याच्या पुढचा जो घटक आहे तो म्हणजे नेतृत्व. हे सुद्धा महत्वाचा घटक आहे, कारण नेत्याचं व्यक्तिमत्व हे सुद्धा तुमचं परराष्ट्र धोरण ठरवण्यावरती परिणाम करत असतो. आता आपल्या परराष्ट्र धोरणावरती काय दिसतं की नेहरूंचा जास्तीत जास्त प्रभाव दिसतो. आणि नेहरूंचा प्रभाव असल्याचा परिणाम काय होतो, नेहरू हे मवाळपंथीय होते, हे तुम्हाला माहिती, आदर्शवादी होते. आणि मग नेहरूंनी सगळं तडजोडीच्या स्वरूपात नॉन अलाइनमेंट अलिप्तता चळवळ सुरू केली. एक लक्षात घ्या, नेहरूंचा प्रभाव परराष्ट्र धोरणावरून नाकारता येत नाही. आपलं सगळं परराष्ट्र धोरण आहे ते सर्वसाधारणपणे नेहरूंच्या
भिस्तीवरती, नेहरूंच्या भिस्तवरती चाललेला आहे. आपल्या परराष्ट्र धोरणामध्ये नेहरूंनी शेजाऱ्यांशी चांगले संबंध ठेवा अशी पण भूमिका स्वीकारलेली आपल्याला आढळते. कारण परराष्ट्र धोरणाची मुख्य चौकट ही नेहरूंनी आखलेली आहे आणि म्हणून नेहरूंना परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार असे म्हणलं जातं. लक्षात घ्या, नेहरूंना खूपच याचं क्रेडिट जातं. मग नेहरूंनंतर गांधी, त्यांचाही प्रभाव आपल्याला परराष्ट्र धोरणावरती दिसतो. गांधीजींचं काय आहे मुख्य परराष्ट्र धोरणावरती प्रभाव म्हणजे अहिंसा. आणि म्हणून आपली जी अनाक्रमणाची जी धोरण आहे ते त्यांच्या अहिंसेतून आलेले, की आपण स्वतःहून कुणावरती आक्रमण करत नाही. अहिंसा, सत्याग्रह, नंतर नॉन कॉपरेशन, असहकार, ह्या जे स्ट्रॅटेजी गांधीजी वापरायचे त्याचाही कुठेतरी आपल्या परराष्ट्र धोरणांवरती परिणाम झालेला आपल्याला दिसत होतो. यानंतर पण लालबहादूर शास्त्रींना फार पिरियड मिळाला नाही परराष्ट्र धोरणावरती प्रभाव पाडायला. पण लालबहादूर शास्त्रींनी सुद्धा ते अतिशय कमी काळ जरी सत्तेवर असले तरी पंडित नेहरूंचं सगळं त्यांनी फॉलो केलेलं आपल्याला आढळतो आणि तेच त्यांनी कंटिन्यू ठेवले. पण कधी कधी काय होतं माहितीये का, की आपला नेता हा थोडासा कमी प्रभावी असतो किंवा दुर्बल असतो. तो नेहरू गांधींनी एवढा प्रभावी नसतो. अशा वेळेला फॉरेन पॉलिसी थोडीशी अडचणीत येऊ शकते. म्हणजे गडबडीचं पाहिजे. मग त्यासाठी मग मोदींसारखा स्ट्रॉंग नेता पाहिजे. म्हणजे मी कुणाचं जस्टिफिकेशन करत नाही, ते आपण तटस्थपणे बघतोय सगळं. व्ही सिंग सारखे दुर्बल व्यक्तिमत्व जे असतात ते वाद निर्माण करू शकतात परराष्ट्र धोरणामध्ये. कारण त्यांनी जर्मन पाणबुड्याचं प्रकरण झालं त्यांच्या काळात, मंडल आयोगाचं इम्प्लिमेंटेशन त्यांच्याच काळात झालं. म्हणजे ज्या गोष्टीमुळे वाद होतो ते त्यांनी उघड करून ठेवले. मग एक लक्षात घ्या की अशी व्यक्तिमत्व परराष्ट्र धोरण पुढे घेऊन जात नाही, तर ते वाद निर्माण होतात त्याच्यामध्ये. मग यानंतर परराष्ट्र धोरण आपलं मॅक्झिमम पुढं कोणी नेलेलं आहे, याच्या काळात झाले, नरसिंहरावच्या काळात थोडस लुकिस्ट पॉलिसी आपण मागच्या वेळेला बघितली. मोदींच्या काळात तर लुक ऍक्ट पॉलिसीकडे भर दिसतो. आणि मग मोदींच्या काळात तर आता खूप खूप काय काय क्वाड बीड अतिशय अप्रतिम कॉम्बिनेशन्स घेतलेली आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने परराष्ट्र धोरण पुढे चालवलेलं आहे. मुख्य म्हणजे चीनशी मैत्री संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात. तर ह्या गोष्टींची आपण नोंद घेतली पाहिजे. आता G20ची तर परिषद पुण्यामध्येच घेतलेली आहे आणि त्याची तयारी चालली आहे. म्हणजे आपण G20 परिषद यशस्वी व्हावी म्हणून खूपच हातभार लावतोय असं दिसतं. वैचारिक प्रभाव, पुढचा प्रभाव जो आहे तो वैचारिक प्रभाव आहे. एक लक्षात घ्या, सर्वसाधारणपणे असं दिसतं की एक आयडिओलॉजिकल इन्फ्लुएन्स, विचारांचा प्रभाव हा पण तितकाच महत्वाचा आहे. म्हणजे एक असं चित्र निर्माण होतं की काही काळ जग दोन गटात विभागलं गेलं होतं. त्याला आपण शीतयुद्धाचा काळ म्हणून ओळखलं जातं. जगाची विभागणी भांडवलशाही आणि साम्यवाद या दोन परस्पर विरोधी विचारांमुळे झालेली होती, दोन गटात झाली होती. याला शीतयुद्धाचा काळ असंही म्हणतात. मग त्यावेळेला काय केलं, विकसनशील राष्ट्रांनी यापैकी एका विचाराला जवळ केलं. याचा प्रभाव त्या देशाच्या परराष्ट्र धोरणावरती पडलेला दिसतो. नेहरूंच्या काळात आपण समाजवादी धोरणाकडे झुकलो होतो, पण इंदिरा गांधींच्या काळात तर आपण 1971 मध्ये सोव्हिएत युनियनशी शांतता मैत्री करार केलेला आढळतो. म्हणजे काय झालं की नेहरूंचं जे नेतृत्व होतं ते बेसिकली प्रो सोशलिस्ट असं होतं. लक्षात घ्या,
आणि मग त्याचा परिणाम नेहरू त्यावेळेला पहिले पंतप्रधान असं सगळं असल्यामुळं त्यांनी हिंदी चिनी बाई बाई अशी मैत्री थोडीशी डिक्लेअर केली, बांडुंगला परिषद बनवली. समाजवादाकडे आपण थोडं झुकलो होतो, वी वेर टिल्टेड टुवर्ड्स सोशलिझम. मग एक लक्षात घ्या, जरी समाजवादी विचारांनी नेहरू भारावलेले असले, रशियामधल्या कम्युनिस्टच्या प्रयोगांनी भारावलेले असले, तरीही नेहरूंनी कुठेतरी अलिप्ततेचं चौकट आपल्या परराष्ट्र धोरणाला स्वीकारलेली आढळते. ओके. आणि मग काय होतं की नेहरूंनी पहिली बांडुंग परिषद भरवली, अलिप्त राष्ट्रांची परिषद बनवली, तिथे हिंदी चिनी बाई बाई घोषणा झाल्या. आणि मग त्या बॅकग्राऊंडवरती नेहरूंनी चीनवरती विश्वास ठेवला. पण गंमत अशी की 1960 मध्ये चीन आणि रशिया या दोन कम्युनिस्ट गटामध्ये फूट पडली. लक्षात घ्या, म्हणजे स्प्लिट झाला त्यांच्यामध्ये. मग चीन हा रशियाच्या गटातून बाहेर पडल्यामुळं चीनला आता रशियाच्या पॉलिसी पाळणे तितकं काही महत्वाचं वाटलं नाही. आणि हिंदी चिनी बाई बाई घोषणांचंही काही वाटलं नाही. या सगळ्यातून नेहरूंचं परराष्ट्र धोरण फसलं आणि 1965 मध्ये चीनने भारतावरती आक्रमण केलं. 1962चं आक्रमण हे थोडस आपल्या परराष्ट्र धोरणाचं ड्रॉबॅक किंवा लिमिटेशन असं म्हणता येईल. कारण आपण चीनला ओळखायला चुकलेलो त्यावेळेला. लक्षात येते, चीनला ओळखायला चुकलो आणि असं कसं आपला काटा काढू शकतो हे महत्वाचं आलेलं आहे. आणि 1971 मध्ये तर सोव्हिएत युनियनच्या शांतता मैत्री कराराला आपण केला. 1900 समजा कळलं की चीनला असं कळलं की आपण असं एकटं दुकटं राहणं अवघड आहे, भारताने एकटा पडू शकतो आणि कधी पण हल्ला होऊ शकतो. मग अशा वेळेला बलाढ्य देशाशी शांतता मैत्री करार करणं आवश्यक आहे, अशी भावना याच्यातून निर्माण झाली. आणि आपण 20 वर्षासाठी शांतता व मैत्री करार सोव्हिएत युनियनशी केला. आणि त्यामुळे परिणामी कुठंतरी 71च्या पुढे चीनचं आपण आक्रमण थोपवू शकलो, कुठंतरी त्याला शह देऊ शकलो. आणि मग चीनलाही त्याच्याबद्दल थोडस दबावाखाली राहायला लागलेलं आढळते. आता याच्या नंतर आपण असं थोडस बघूया की हे तर झालं, वेगवेगळे घटक आपण आता बघितली. आंतरराष्ट्रीय परिस्थिती ही सुद्धा कधी कधी तुमचं परराष्ट्र धोरण ठरवायला तुम्हाला मदत करते. थोडस काही वेळा पुलिंग फॅक्टर्स असतात, फोर्स फॅक्टर्स असतात आणि मग त्याच्यातून ते परराष्ट्र धोरण हळूहळू ठरत असतं. म्हणजे देशांतर्गत घटकां इतकीच भूमिका आंतरराष्ट्रीय परिस्थिती बजावते. ते कसं काय बाबा, ते आपण आता बघूयात. शीतयुद्धाच्या पार्श्वभूमीवर नेहरूंनी अलिप्ततेचे धोरण स्वीकारले. हे आता आपल्याला माहिती की आपण एका विशिष्ट परिस्थितीमध्ये ते धोरण स्वीकारले. कारण आपल्याला कुठल्याही एका देशाच्या बाजूनी राहणं हे परवडणारं नव्हतं आणि सगळ्याच विकसनशील राष्ट्रांना ते परवडणारं नव्हतं. कारण आपला जर विकास करायचा आहे, विकास हे आपलं ध्येय आहे, तर आपल्याला दोन्ही बलाढ्य गटांकडून काही मदती मिळवता आल्या पाहिजेत, असा आपला हेतू होता. त्याच्यातून काय झालं की 1964 मध्ये चीनने अणुबॉम्ब निर्मितीमुळे धोरणाचा फेरविचार करावा लागतो. चीनने मग बॉम्ब एक्सप्लोड केला 1964 मध्ये. मग एक लक्षात घ्या, आता 1962 मध्ये आक्रमण केलं, 1964 मध्ये अणुबॉम्बचं एक्सप्लोजन केलं. मग काय झालं, याचा अर्थ असा आहे की चीनवरती विश्वासार्हता नाही. चीन विषयी आपण पुनर्विचार केला पाहिजे, चीनवर किती अवलंबून राहायचं हे ठरवलं पाहिजे. या गोष्टी महत्वाच्या आहेत. आता एक गंमत अशी बघा, आंतरराष्ट्रीय परिस्थितीच्या बाबतीतच मी बघते की भारताच्या एका बाजूला पाकिस्तान आहे आणि एका बाजूला चीन आहे. लक्षात येते. मग आपल्याला शेजारी निवडणं आपल्या हातात नाहीये ना.
आपण पॉलिसी ठरवू शकतो, परराष्ट्र धोरण ठरवू शकतो, पण शेजारी निवडणं, मित्र राष्ट्र निवडणं हे आपल्या हातात नाहीये. आणि म्हणून आपल्याला भारत आणि पाकिस्तान यांच्याविषयी सतत सतत जागृत राहायला लागतं. लक्षात घ्या. लक्षात येते तुमच्या? जागृत राहायला लागतं आणि आपल्याला शेजाऱ्यांपासून धोका आहे. आणि चीन आणि पाकिस्तान यांनी सुद्धा आपल्या परस्पर अनेक गोष्टी केलेल्या आहेत. त्यांनी ट्रेड रूट, त्यांनी व्यापारी रस्ता केला आहे, काराकोरम हायवे वगैरे असं म्हणता येईल त्याला. नंतर त्याच्या भारतासाठी परवानगी पण घेतली नाही त्याची. सिल्क रूट केलेला आहे. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये पाकिस्तान आणि चीन कुठेतरी एकत्र यायला बघतात हे कळतं. आणि पाकिस्तान एका बाजूला आपल्या शेजारी, एका बाजूला चीन आपल्या शेजारी. या पार्श्वभूमीवरती भारताला कुठेतरी परराष्ट्र धोरण परत एकदा रिव्ह्यू घ्यायला लागतो. आणि आपण कसं ठरवलं पाहिजे? मी ह्या पार्श्वभूमीवरती की भारत पाकिस्तान आणि चीन यांच्यापासून सावध म्हणून आपल्याला कुठेतरी असं लक्षात घ्या, अमेरिकेशी थोडेसे बरेच संबंध ठेवावे लागतात, रशियाशी ठेवायला लागतात. आणि चीनची हालचाल बघून आपण प्रयत्न करतो चीनशी चांगले संबंध ठेवण्याचा, पण चीनवरती कितपत विश्वास ठेवावा हे जरा संशयास्पद आहे. आणि म्हणून आपण जपानशी पण चांगले संबंध ठेवले, कारण जपानकडे टेक्नॉलॉजिकल प्रगती खूप आहे. दुसऱ्या देशांशी सुद्धा चांगले संबंध ठेवलेत, कारण आपल्याकडं कुणाशीही पंगा घेण्यासारखी परिस्थितीच नाहीये. आपल्याला पंगा परवडणार नाहीये तो. मग हे झालं आंतरराष्ट्रीय परिस्थिती कशी कॉन्ट्रीब्यूट करते त्याच्याविषयी. मग इतर घटक सुद्धा आहेत. यात काही राजकीय कायदेशीर संस्थांचा समावेश होतो. म्हणजे राजकीय कायदेशीर इन्स्टिट्यूशनल असा अप्रोच आहे हा. ते सुद्धा याच्यावरती परिणाम करायला मदत करतात. भारत अमेरिका आण्विक डील झालेलं आपल्याला आठवतंय, न्यूक्लिअर डील झालेलं. भारताचा श्रीलंकेतला हस्तक्षेप हे तमिळनाडूमध्ये परिस्थिती बदलली की भारताची श्रीलंकेविषयीची भूमिका बदलते. म्हणजे तमिळनाडू मधलं राजकारण हे श्रीलंकेविषयी आपले संबंध श्रीलंकेशी कसे राहतील हे ठरवतं. म्हणजे तमिळनाडूतल्या राजकारणाचा परिणाम हा श्रीलंकेच्या संबंधांवरती होतोय. राजकीय पक्षांच्या भूमिकेचाही प्रभाव आढळतो. म्हणजे काही राजकीय पक्ष लिबरल असतात, काही कडवे हिंदुत्ववादी असतात, काही सोशलिस्ट विचारांचे असतात. त्याचा सुद्धा आपला परराष्ट्र धोरणावरती परिणाम झालेला आढळतो. म्हणजे आता CPIM चा प्रभाव असताना आपण चीनच्या विरोधी भूमिका घेऊ शकत नाही असं आहे. कारण CPIM हे मार्क्सिस्ट, हे थोडस सोशलिस्ट अप्रोच आहे. शिवाय WTO साठी भूमिका ठरवताना शेतकऱ्यांच्या गटाने फार भूमिका बजावली. म्हणजे भारतामधले जे छोटे छोटे गट आहेत त्याची सुद्धा महत्वाचा रोल हा या भूमिका बजावण्यात आपल्याला दिसतो. वरील सर्व घटक, आता एक महत्वाची गोष्ट अशी आहे की हे सगळे घटक एकाच प्रमाणात कार्यरत आहेत का? नाही, कमी जास्त प्रभावी असतात. सगळे घटक समान प्रमाणात कार्य करीत नाहीत. काही वेळा काही घटक अधिक प्रभावी कार्य असतात, काही वेळा दुसरे घटक प्रभावी असतात. म्हणजे त्याचा एक रेशो असं प्रपोर्शन आपल्याला ठरवता येत नाही. काही काही वेळा काय होतं, आदर्शवादी मवाळ नेतृत्वामुळे 1962च्या युद्धात आपल्याला पराभवाला तोंड द्यायला लागलं. म्हणजे नेतृत्व हे सुद्धा इथे महत्वाचं आपल्याला आढळतं. म्हणजे नेतृत्व बऱ्याचदा आपल्याला काही आयडिया देतं किंवा काही वेळा विजय मिळवून देतं, काही वेळा पराभव. त्यासाठी कणखर नेतृत्वाची गरज आहे. त्यामुळे भारताला बदलत्या परिस्थितीला तोंड देता येईल. आणि आता कसं आहे की अलीकडच्या काळात तर खूपच चेंजिंग असं पॅटर्न चाललेलं आहे. म्हणजे
भारताला जर बदलत्या परिस्थितीला तोंड द्यायचं आहे तर अनेक वेळा आपल्या परराष्ट्र धोरणाचा पुनर्विचार करावा लागतो, आढावा घ्यायला लागतो आणि ते रिशफल करायला लागतो. पण एक लक्षात घ्या की हे जे आहे हे सगळं गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. परराष्ट्र धोरण हे काही असं वन वे एका दिवसात ठरत नाही, वन वे ट्रॅफिक नाही, तर त्याच्यामध्ये सायमल्टेनियसली अनेक घटक हे ऍक्टिव्ह असतात आणि मग त्याचा सगळ्याचा कंबाईंड इफेक्ट होऊन परराष्ट्र धोरण ठरत असतं. हे लक्षात घ्या. मग आता अलीकडच्या काळातील तर आपल्याला उदाहरण देता येईल की G20 गटाचं संमेलन भरवण्यात भारताचा पुढाकार आहे. भारत हे अलिप्त चळवळीचा प्रमुख नेता आहे. पण आता गंमत अशी बघा की आता अलिप्त चळवळीचं काय परिस्थिती राहील सध्याच्या पार्श्वभूमीवरती, अलिप्त परिस्थितीची भूमिका काय राहील, तर अलिप्त चळवळ आता पहिल्यासारखी राजकीय राहील का, तर नाही. आता ती राजकीय न राहता आर्थिक चळवळीमध्ये तिचं रूपांतर झालेलं आपल्याला आढळतं. म्हणजे अलिप्त चळवळ ही ती सुद्धा तिचं स्वरूप बदलतीये आणि त्याचा कुठेतरी आपल्या परराष्ट्र धोरणावरती परिणाम होतो असं दिसतंय. मग एक लक्षात घ्या की या सगळ्या गोष्टींचा एक कंबाईंड इफेक्ट होऊन परराष्ट्र धोरण ठरताना दिसतं, त्याचे डिटर्मिनंट फॅक्टर्स ठरताना दिसतात. मी या सगळ्यातून सावध होऊन आपल्याला असं दिसतं की भारताचे परराष्ट्र धोरण आहे तसं शेकी दिसतंय आणि म्हणून आपल्याला शेकी किंवा बदलणारं दिसतंय आणि याचा रिव्ह्यू आपल्याला केला पाहिजे. आता आपण काय बघितलं की डिटर्मिनंट फॅक्टर्स, कुठले निर्धारक घटक भारताच्या परराष्ट्र धोरणावरती परिणाम करतात. उद्या पिक्चर असं होईल की कदाचित काही वेगळे अजून घटक परिणाम करतील. भविष्यातलं आपल्याला काही सांगता येत नाही. काही वेगळेच इम्पल्सिव्ह घटक येऊ शकतात, यातले काही घटक कमी महत्वाचे ठरू शकतात. कारण आता इतके चॅलेंजेस येत आहेत सगळे वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये, त्या सगळ्याचा अंदाज घेऊन परराष्ट्र धोरण ठरवायला लागतं. हे तुम्ही याच्यामध्ये अतिशय महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की परराष्ट्र धोरण ठरवताना जसे इन्स्टिट्यूशनल घटक असतात, इंटरनल घटक असतात, तसेच एक्सटर्नल फॅक्टर सुद्धा लक्षात घेऊन आपल्याला आपलं धोरण सतत बदलावं लागतं, सतत रिव्ह्यू घ्यायला लागतो. म्हणजे परराष्ट्र धोरण ही एक अशी स्टॅटिक प्रक्रिया नाहीये, स्थिर प्रक्रिया नाहीये की एकदा परराष्ट्र धोरण ठरवलं की आता त्याप्रमाणे वागू असं नाहीये. वेळोवेळी वेगवेगळ्या घटनांचा अंदाज घेऊन आपल्याला परराष्ट्र धोरणामध्ये बदल करावा लागतो. हे अतिशय त्याच्यामध्ये महत्वाचं आहे. आणि याच्यामध्ये एक लक्षात ठेवा की जो देश त्याच्या परराष्ट्र धोरणामध्ये बदल करू शकत नाही तो देश या जागतिक वातावरणात, जागतिक स्पर्धेमध्ये टिकू शकत नाही. याची अगदी बोलकी उदाहरण आहेत. भूतान घ्या किंवा दुसरे काही ब्रह्मदेश घ्या, हे यांची अवस्था आज कशी झाली. नेपाळ घ्या, यांना स्पर्धेत टिकणं अवघड झालेलं आहे आणि मग काय दे आर सपोर्टेड बाय चायना असं झालंय. म्हणजे सतत सपोर्ट घ्यायला लागतो. आज परिस्थिती अशी होईल की तुम्हाला स्वतंत्र भूमिका नाही घेता आली तर तुम्ही तिथं स्पर्धेमध्ये टिकणार नाहीत आणि तुम्ही ॲज इफ तुम्ही एक प्रकारे निष्क्रिय असे देश होऊन बसाल. ही महत्वाची गोष्ट आहे. आता याच्यामध्ये असून कितीतरी गोष्टी आपल्याला असे लक्षात घेतल्या पाहिजेत की काही वेळा अचानक काही घटना घडतात, त्याचा सुद्धा परराष्ट्र धोरणावरती परिणाम होतो. आता मध्यंतरी पाकिस्तान मधल्या त्या शेख मुफ्तीची मुलगीचं प्रकरण झालं, याचाही परराष्ट्र धोरणावरती परिणाम होतो. कधी कधी हायजॅक केले जातात अतिरेकी, काही महत्वाच्या व्यक्तींना पळवून नेतात, विमानं हायजॅक केली जातात, याचाही परराष्ट्र धोरणावरती परिणाम झालेला आपल्याला आढळतो. म्हणून या सगळ्या चौफेर
आपल्याला लक्ष ठेवायला लागतं. आता जे काही देशामध्ये घटना घडतायत, वेगवेगळ्या गोष्टी घडतायत, त्याचा तिथे परिणाम होत असतो. मग परराष्ट्र धोरणाच्या बाबतीत आता जर बघायचं झालं तर चीनने अरुणाचल प्रदेशामध्ये अतिक्रमण केलंय. इथं कुठंतरी चीन विषयी आपल्याला पॉलिसी बदलली पाहिजे, हो की नाही? चीनने तिबेट ॲक्वायर केलंय, याच्याविषयी आपण काय भूमिका घेणार आहोत, या गोष्टी ठरवायला लागतात. आणि परराष्ट्र धोरण म्हणजे थोडंसं लवचिकता असायला लागते त्याच्यामध्ये. आणि बऱ्याचदा देशाचा नेता कोण आहे, त्या नेत्याची विचार करण्याची पद्धत कशी आहे, याच्यावरती सुद्धा परराष्ट्र धोरण ठरते. आलं लक्षात? आणि म्हणून आपल्याला असं म्हणावं लागते की परराष्ट्र धोरण ही काही एका दिवसाची गोष्ट नाहीये, तर ती सतत सतर्कपणे ठरवण्याची बाब आहे, असं म्हणायला लागतं. मग याच्यानंतर आपण असं एक म्हणू शकतो की परराष्ट्र धोरण हे खूप गंभीरपणे बघावं लागतं. आणि आता तर नरेंद्र मोदींनी तर क्वाड वगैरे घेतलंय. नरेंद्र मोदींनी बरेचशी चॅलेंजेस घेतलेली आहेत, आणि जर तुम्ही ती नीट फॉलो केली तर तुम्ही एक स्ट्रॉंग देश म्हणून पुढे येऊ शकता. म्हणजे असं मला म्हणायचं आहे की ते जरी नरेंद्र मोदी सत्तेवर आले तरी त्यांच्या विचारांचा प्रभाव परराष्ट्र धोरणावर दिसतो. तर नरेंद्र मोदींचं एक ॲक्शन तुमच्या लक्षात आता आपली यायला पाहिजे की पहिली गोष्ट अशी आहे की नरेंद्र मोदींनी आल्यापासून देवळांचं पुनरुज्जीवन सुरू केले बघा. रिवायवलिझम, जीर्णोद्धार वगैरे करतायत. आणि अनेक मशिदींवरती वाद चालू आहेत. अनेक पुरावे बऱ्याच मशिदींच्या बाबतीत असं दिसतंय की तिथं पूर्वी कधीतरी हिंदू देवळं होती, मग ती पाडून मशिदी केल्या, आणि मग ते परत ते मंदिरांचं जीर्णोद्धार वगैरे करतायत. म्हणजे थोडक्यात असं आहे की मोदींचं हिंदुत्व, रिव्हायवलिझम ऑफ हिंदुत्व, उजळणीवाद चाललेला आहे हिंदुत्व. मग आता या पार्श्वभूमीवर मोदींच्या वैचारिक पार्श्वभूमीवरती असा विचार करा की आपल्याला कसं परराष्ट्र धोरण ठरवायला लागेल, बदलावं लागेल. आणि एक दुसरंही असं दिसतं की इस्लाम फोबिया असं म्हणतात, बीजेपीचा दिसतोय इस्लाम फोबिया. म्हणजे काय की एक अलीकडच्या काळामध्ये मुस्लिम राष्ट्रांशी संबंध सुधारण्याचे प्रयत्न खूपच केले जातात. अरबी देश वगैरे सगळे, सेंट्रल एशिया जो आहे ना त्या बाबतीमध्ये, कारण ते सगळे तेलाचे प्रदेश आहेत. आणि आपण तेल जिथं नॅचरल खनिज तेल भरपूर आहे तिथे संबंध चांगले ठेवले पाहिजेत असं दिसतं. या सगळ्यावरून असं दिसतं की आपण परराष्ट्र धोरण हे विशिष्ट आयडिओलॉजिकल नेतृत्वाच्या चौकटीत, इतिहास, भूगोल, संस्कृती, परंपरा यांच्या चौकटीत असं ठरवावं लागतं. तर हा झाला आजचा टॉपिक. पुढच्या टॉपिकला तासाला आपल्याला हे बघावं लागेल की या परराष्ट्र धोरणाची तत्व कुठली आहेत. नॉन अलाइनमेंट तत्व आहे, पंचशील तत्व आहे, साम्राज्यवादाला विरोध आहे, वसाहतवादाला विरोध आहे. अशा अनेक गोष्टी त्या तत्वांमध्ये समाविष्ट होतात. आणि त्याचा रिव्ह्यू आपल्याला पुढच्या लेक्चरला करायचा आहे. याशिवाय वर्णद्वेषी पॉलिसीला पण विरोध आहे आपल्या परराष्ट्र धोरणाचा. हे तत्व आहे त्यांचं, वर्णद्वेषी पॉलिसीला विरोध. म्हणजे आफ्रिकेमध्ये जे काळे गोरे वाद आहेत त्याला विरोध आहे. आणि मग अशा अनेक तत्वांचा प्रभाव, UN चार्टर जी आहे त्याला रिस्पेक्ट, असं अनेक तत्वांचा आपल्याला याच्यामध्ये पुढच्या तासाला रिव्ह्यू घेणं अपेक्षित आहे. आणि हा सगळा जो रिव्ह्यू आहे, हा सगळा जो अंदाज आहे, तो आपण पुढच्या तासाला बघणारच आहोत. आणि त्यावेळेला आपण भारताच्या परराष्ट्र धोरणाची तत्व आणि त्याची उद्दिष्ट काय आहे हे सगळं सविस्तरपणे बघणार आहोत. तर
तोपर्यंत आपण आज काय शिकलो ते थोडंसं तुम्ही चिंतन मनन करा. त्याच्यामध्ये काय पटतंय नाही पटतंय या सगळ्याचा आढावा घ्या. आणि आजच्या व्याख्यानाचा हा इथे मी समारोप करते असं वाटतं. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद.